चाळीने तुझ्यातल्या कोणत्या गोष्टी घडवल्या, माणूस म्हणून सुद्धा आणि कलाकार म्हणून सुद्धा? येस येस. म्हणजे माझं लहानपण पूर्ण हाऊसिंग बोर्ड कॉलनीत गेले, महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड. तर आमचं असं ना 9 बिल्डिंगची कॉलनी होती. म्हणजे ती कॉलनी नव्हती यार, ते ना असं कुटुंब होतं. म्हणजे प्रत्येक घरातली माणसं एकमेकांना ओळखायची. बरं, फक्त त्यांना नाही, त्यांच्या नातेवाईकांना पण. त्यांच्या नातेवाईकांना, मग त्यांच्या घरी काय घडतंय काय सगळं एकमेकांना माहीत असायचं. आणि एवढी एकी असायची ना की मला म्हणजे एवढे किस्से आहेत हाऊसिंग बोर्डचे की आम्हाला आठवतंय की कुणाच्याही घरी काही पाहुणे आले ना, तर समजा अशी रिक्षा आली, तर ती रिक्षा आली तर आम्ही बघत असायचं, रिक्षा आली, ती रिक्षा थांबणार, त्या रिक्षातून कोण उतरतंय, ते कोणत्या बिल्डिंगमध्ये जातंय, मजल्यावर जातंय, म्हणजे हे सगळं बघत बसायचं. आणि सण जे साजरे करायचो आम्ही ना, माय गॉड, खूप खूप धमाल असायची. म्हणजे एक कुटुंब म्हणूनच राहायचो की एखादा माणूस 2 दिवस दिसलं नाही तर अरे यार काय बरं नाही आहे असं आपल्याला चिंता वाटायची. फ्लॅटमध्ये नाही आहे आता. म्हणजे आपल्याला शेजारी कोण जर गेलं तर आपल्याला दुसरं कोणतरी फोन करून सांगतं की अरे तुमच्या बाजूच्या फ्लॅटमध्ये असं असं झालं आहे. तर तो एवढा असा डिस्टन्स आहे. आणि हाऊसिंग बोर्डने मला काय दिलं तर ना, कशाशी लढण्याची ताकद मला हाऊसिंग बोर्डने दिली आहे. कारण की आणि त्या लढण्यासाठी ना प्रत्येक वेळी आपली माणसं असली ना तर ती लढाई खूप सोपी होते असं वाटतं. तर माझ्यासाठी म्हणून स्पेशल आहे हाऊसिंग बोर्ड. आणि हे मला असं वाटतं फॉर एव्हर आहे ना, की सेम लॉजिक तू सेटवरती पण वापरू शकतेस, कुठेही वापरू शकतेस. इट रिमेन्स द सेम फॉर दॅट मॅटर. तू मगाशी कबड्डीचं म्हणालीस. ताई खेळाडू होती आणि खेळामध्ये खूप पुढे होतीस तू, तुला खूप आवड होती खेळाची. खेळाडू वृत्तीबद्दल आम्ही खूप ऐकतो. म्हणजे खेळाडू वेगळ्या पद्धतीने विचार करतात, वेगळं स्ट्रॅटेजाइज करतात, ते यशाकडेही वेगळ्या पद्धतीने बघतात. जेव्हा ते आणि पुढे जाऊन कला हे एकत्र आले तरी सुद्धा तो खेळाडू तर तुझ्यातला काही कुठे जात नाही. ती खेळाडू वृत्ती कशी मदत करते तुला सिच्युएशन हँडल करायला? येस, ते काय असतं माहिती, मी खेळायचे तेव्हा पण एक तर खेळायचे तेव्हा कायम माझ्या गुडघ्यांना कायम माझे गुडघे फुटलेले असायचे. तुमच्याला ते लाल औषध होतं का जे? येस. येस. आणि कायम गुडघे फुटले. आणि मी खरं सांगते, मला तेव्हा भारी वाटायचं. म्हणजे आज गुडघा फुटलाय ना, मजा आली आज खेळायला. तर ना तेव्हापासून ना एक आम्हाला सर सांगायचे की तुम्ही जेवढं एकत्र डोक्याने काम कराल ना तेव्हाच जिंकू शकता. फक्त मीच माझा एकटीचा गेम बघ कसा चालवते, तर तसं नाही आहे. तुम्हाला पुढची काय स्टेप आहे ना हे एकमेकांना डोळ्याने सांगूनच करावं लागतंय. पकड करायची आहे तरी पण. आणि तर ना ते एक तसंच आपल्या क्षेत्रात पण आहे की फक्त एक बघ आता मी कसं करून दाखवते तसं होत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला सेटवरच्या सगळ्या माणसांशी आपुलकीने वागावं लागतं, त्यांची मदत घ्यावी लागते. म्हणजे मी फक्त कलाकारांचं नाही बोलत आहे. म्हणजे सेटवर स्पॉटची मुलं पण तेवढीच महत्त्वाची असतात. मेकअप, हेअर वगैरे सगळे. आणि सगळ्यांना मिळून जर केलं तरच ते मग काम मला वाटतं लोकांसमोर चांगल्या पद्धतीने येतं. सो खेळाडू वृत्ती ही खूप उपयोगाची पडते इथे मला